अभिनेत्री प्रिया मराठेला आजवर आपण अनेक हिंदी आणि मराठी मालिकेतून भेटत आलो। तिने साकारलेल्या खलनायिकेची छाप आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे। प्रिया मराठेला खलनायिकेची व्यक्तिरेखा साकारणं आव्हानात्मक वाटतं। प्रेक्षकांना ज्या व्यक्तिरेखेचा राग येतो त्या व्यक्तिरेखा साकारणं एक अभिनेत्री म्हणून कस लागतो असं तिला वाटतं। तुझेच गीत मी गात आहे या मालिकेत प्रिया मराठे मोनिकाची व्यक्तिरेखा साकारणार आहे। या भूमिकेचं वेगळेपण सांगताना प्रिया म्हणाली, याआधी जयसुते शतदा प्रेम करावे या मालिका केल्या आहेत। तुझेच गीत मी गात आहे या मालिकेच्या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्या लाडक्या वाहिनीसोबत जोडली जाणार आहे। ही एक म्युझिकल मालिका आहे, म्हणजे अशी कविता जी अनुभवायलाच हवी। या मालिकेत हटके लुकमध्ये मी दिसणार आहे। पिहू नावाच्या चिमुरडीसोबत माझे बरेचसे सीन आहेत। बालकलाकारांसोबत काम करताना नेहमीच मजा येते। त्यांच्या कलेने आणि त्यांचा मूड सांभाळत काम करावं लागते। आताची पिढी जरा प्रचंड हुशार आहे। मालिकेतील चिमुकली स्वरा आणि पिहू या दोघीही कमाल आहेत। आमची एकमेकांची छान गट्टी जमली आहे। ही गोष्ट मुलगी आणि तिच्या बाबांच्या प्रेमावर आधारलेली बापलेकीच्या नात्यात माझी म्हणजेच मोनिका या पात्राची नेमकी काय भूमिका असेल हे आपल्याला लवकरच पाहायला मिळेल। आता प्रियाची भूमिका नेमकी कोणती असणार हे सध्या तिने गुलदस्त्यात ठेवले। मात्र प्रियाला पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहून प्रेक्षक मात्र खुश झाले। सो तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। तसंच बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल। मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या, अपडेट आणि गॉसिपसाठी फॉलो करा isaka.com। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।